शिवापूर खानापूर जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून पूजा नवनाथ पारगे यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांचा आज उमेदवारी अर्ज त्यांनी निवडणूक कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्याकडे दाखल केलाय। खानापूर गटामधून या ठिकाणी पूजा पारगे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। काय सांगाल, कशा पद्धतीने पुढच्या तुमचा कामकाजाची पद्धत असणार आहे किंवा एकंदर आतापर्यंत प्रचार कसा झाला आहे? नमस्कार। आत्ताचा प्रचार तरी आजच्या अर्ज भरायच्या रॅलीवरूनच लक्षात आला असेल की अत्यंत भव्य दिव्य प्रकारचा आमचा प्रचार असणार आहे। घरोघरी पोहोचण्याचा आमचा मानस आहे आणि इथून मागच्या काळात तर आम्ही विकास कामांच्या स्वरूपामध्ये घरोघरी पोहोचलेलोच आहे आणि त्याच माध्यमातून मला असं वाटतं माझा मतदार केलेल्या कामाची पावती ही माझ्यावर मतदान करून आशीर्वाद रूपी नक्कीच देईल। पक्षाने तुम्हाला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। EB फॉर्म आज लोकांना मिळत नाही, पण तुम्ही EB फॉर्म तुमच्याजवळ ठेवून आज काम करताय, काय सांगा त्याबद्दल? निश्चितच पक्षाचे खूप खूप आभारी आहोत आणि आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी नेहमीच विकास कामाला जास्त महत्त्व दिलं आणि जे उमेदवार विकास कामावर भर देतात अशांना EB फॉर्म हा दादा देतातच आणि त्यांचाच विचार दादा करतात। एकंदरीत आत्तापर्यंत तुम्ही 2 टर्ममध्ये माझ्या हिशोबाने या ठिकाणी काम करताय, तर काय सांगाल आपण एकंदर आत्तापर्यंत गटाचा विकास करून पुढचे काय ध्येय आहेत? 10 वर्ष आले खेड शिवापूर खानापूर गटातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून पक्षाने आम्हाला संधी दिली। त्या गटातील नागरिकांनी आम्हाला आशीर्वाद भरभरून 10 वर्ष आशीर्वाद दिलेला आहे आणि या पुढच्या पंचवार्षिकला सुद्धा आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि निश्चितच आमच्या भागातील नागरिक पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमच्या पाठीमागे उभे राहून आम्हाला चांगल्या भरघोस मतांनी निवडून द्यायची अशी आम्हाला आशा आहे आणि 100% विजयाची खात्री आहे। प्रचारासाठी खूप कमी वेळ आहे असं म्हणतात, जो कायम काम करत असतो त्याला प्रचाराला काय कमी वेळाचा काय संबंध नसतो। जो कायम लोकांमध्ये असतो तो लोकांच्या मनामध्ये असतो, त्यामुळे लोकांमध्ये 2 दिवस जरी मिळाले तरी लोक सक्षम आहेत कुणाला मतदान करायचे आणि जिल्ह्यामध्ये कायम अजितदादाच्या पाठीशी पुणे जिल्हा कायम राहिलेला आहे, सुप्रियाताईच्या पाठीशी पुणे जिल्हा राहिलेला आहे। त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषद स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा बालेकिल्ला आहे पुणे जिल्हा आणि निश्चितच पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा त्या ठिकाणी फडकणार आहे। आत्तापर्यंत नगर परिषद आणि नगरपालिकेमध्ये भाजपचं वार आहे, तर आजच्या ग्रामीण भागामध्ये भाजपचं वाटत नाही का तुम्हाला? काय भाजपचं वारं बिरं काय नाही बघा, जे शहराचा भोवतालतील प्रभाग होते त्या ठिकाणी तुतारीचे नगरसेवक निवडून आले, राष्ट्रवादीचे आले। जे काही प्रभाग पुणे शहराच्या मध्यभागी आहेत तिथं निश्चितच असेल त्यांचं वारं, पण जसं पुणे शहराला बाहेर जाईल त्यांचं वारं वगैरे काही नाही। निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व 3ही तालुक्यामध्ये तालुका पंचायतला सुद्धा आणि जिल्हा परिषदला पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच झेंडा त्या फडकणार आहे। एकंदरीत आत्तापर्यंत 10 वर्ष केलेल्या विकास कामामुळे आपला विजय निश्चित आहे असं त्यांनी आता सांगितलं। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।